नेहमी योग्य गोष्ट शिका. एक वडील खूप दारू प्यायचे आणि त्यांचे संपूर्ण आयुष्य दारू पिण्यात गेले. त्यांची 2 मुले होती. एक मुलगा अगदी त्यांच्या वडिलांसारखा आणि एक मुलगा खूप चांगला. ही खूप विचित्र गोष्ट होती. एकाच घरातून 2 विरुद्धार्थी माणसे निर्माण झाली आहेत. त्यामुळे दोघांची विचारणा करण्यात आली आणि बघा, दोघांचे उत्तर अगदी सारखेच होते. फक्त दृष्टिकोनाचा फरक होता. जो दारू पिणाऱ्याला विचारलं, तू असा का निघाला, अशी विचारणा करण्यात आली तर तो बोलला, वडिलांना बघून. मी जे पाहेन तेच तर शिकणार. दुसऱ्याला विचारलं, तू असं का निघाला, त्याने पण सांगितले की वडिलांना बघून. त्यांना पाहताच मी त्याच दिवशी ठरवले की मी असा नाही होणार. की दोघांना एकाच ठिकाणाहून प्रेरणा मिळत आहे, पण एक काय निघाला आणि दुसरा काय निघाला. त्या दोघांसोबत पण चुकीचे झाले. दोघांचे बालपण वाईट गेले. पण एकाने विचार केला की माझ्या भावी पिढीचे बालपण खराब करणार नाही आणि एकाने आपल्या भावी पिढीचे बालपणही खराब केले आहे. इथेच आपण चुकीचे करतो. ज्या दिवशी हे बदलेची भावना, नकारात्मकतेची भावना बाजूला होऊन चांगली भावना येईल, त्या दिवशी कदाचित आपण देवाची शिकवण आपल्या जीवनात उतरवू. पण देव अशा अनेक शिकवणी देतो. आपण जितके जास्त देवाशी जोडले जाऊ, तितके आपले जीवन बदलेल.